प्रिय श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत नामाची महिमा शृंखलेचा 10वा उपाख्यान. आपण सर्वजण ह्या जीवनात सुखाच्या शोधात आहोत. घर, संसार, नाती, नोकरी, संपत्ती हे सर्व प्रपंच सुखासाठीच तर आहेत. पण विचार करा, कित्येकांना सर्व काही मिळूनही अंतःकरणात समाधान का नसते? कारण बाह्य सुख हे क्षणिक असते. मनात शांती नसेल तर बाहेरचं सुख व्यर्थ ठरतं. आणि ही शांती, हे अंतरंगाचं समाधान हे फक्त नामस्मरणातून प्राप्त होतं. नाम म्हणजे देवाचं सजीव अस्तित्व. ज्या क्षणी आपण हरिनाम घेतो त्या क्षणी परमात्मा आपल्या अंतःकरणात जागा घेतो. नाम म्हणजे दिव्य शक्तीचं बीज. जसं बी पेरल्यावर झाड उगवतं तसं नामाचं बीज अंतःकरणात पेरलं की आनंद, शांती, प्रेम आणि सौहार्द ह्या रूपात त्याचं फळ उगवतं. प्रपंच म्हणजे काय? आपल्या कुटुंबियांसोबत, नात्यांसोबत, परिस्थितींसोबत सतत संवाद आणि संबंध ठेवणं. पण हा संवाद जर फक्त मी आणि माझं ह्या भावनेवर उभा असेल तर तो संघर्ष देतो. मात्र त्यात नामाची जोड दिली तर तोच प्रपंच परमार्थ होतो. कारण नाम मनाला स्थिर करतं, अहंकार विरघळवतं आणि प्रेमाचा प्रवाह वाढवतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतल्या वाचून नाही निवारा, नामेची सुख संसाराचा आधार. ही ओवी आपल्याला सांगते की नामाशिवाय संसारात स्थैर्य नाही. आपण कितीही बुद्धिमान, यशस्वी किंवा प्रभावशाली असलो तरी मन अस्थिर असेल तर सुख हरवून जातं. पण जो नामाचा आधार घेतो त्याच्या मनात एक प्रकारचा अंतःशांततेचा झरा वाहू लागतो. नाम घेताना आपण देवाची आठवण करतो आणि देव म्हणजे चैतन्य, शुद्धता आणि प्रेम. त्या स्मरणातून आपले विचार शुद्ध होतात, बोलणे गोड होते, कर्मात सात्विकता येते. त्यामुळे आपले घर, नाती आणि दैनंदिन व्यवहारही सुंदर होतात. हळूहळू प्रपंचच एक साधना बनतो. कधी कधी लोक विचारतात, प्रपंच करताना नाम कसं घ्यायचं? उत्तर सोपं आहे, श्वास घेतो तसं. आपण चालत असताना, स्वयंपाक करताना, काम करताना, गाडी चालवत असताना प्रत्येक क्षणी अंतर्मनात देवाचं नाम गुंजवायचं. तो एक नाद, एक स्पंदन आपल्या जीवनाला पवित्र करतं. जसं अगरबत्तीचा सुगंध सर्वत्र पसरतो तसं नामाचा सुवास आपल्या घरात, मनात आणि नात्यांमध्ये पसरतो. त्यामुळे मतभेद कमी होतात, क्रोध निवळतो आणि आपल्यात शांततेचं तेज निर्माण होतं. नाम हे केवळ आध्यात्मिक साधन नाही तर जीवन जगण्याची कला आहे. जिथे नाम आहे तिथे मनःशांती आहे, जिथे मनःशांती आहे तिथे सुख आहे. म्हणूनच म्हणतात, नाम घेतलं की प्रपंचही परमार्थ बनतो. म्हणून प्रिय श्रोत्यांनो, आपला संसार आनंदी व्हावा, कुटुंब सुखी राहावं, मन शांत राहावं यासाठी मोठ्या उपायांची गरज नाही. फक्त एकच अमोघ उपाय आहे, नामस्मरण. नाम हेच प्रपंच सुखी करण्याचं साधन आहे. कारण ते आपल्याला जोडतं देवाशी आणि आपल्या प्रत्येक नात्याशी. ओम शांतीही शांतीही शांतीही.